नवीन वर्ष आणि आत्तापर्यंत कधीही मी न बनवलेला आणि तुम्ही कधीही न पाहिलेला असा केकची मला ऑर्डर आलेली आहे. आणि खरं तर मला किती एक्साइटमेंट आहे काय सांगू बनवण्यासाठी. तर इतकी सुंदर केकची ऑर्डर आलेली आहे. केक छोटाच आहे पण कस्टमायझेशन असं आहे की ते तुम्ही आतापर्यंत कधीही पाहिलं नसेल. आणि अशा संधी मला वर्षभर भेटत राहू. खरंच खूप छान वाटेल. नवीन वर्ष आणि नवीन वर्षा दिवशी एकादशी होती आणि मला खूप शोधल्यानंतर एका ठिकाणी एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर सापडलं. मला एक विमान पाहिजे होतं, त्यासाठी मला 6 विमानं खरेदी करावी लागली. त्यानंतर मी गेले राऊतमध्ये, तिथे घेतला कापूस. बरंच सारं मटेरियल घरी घेऊन आल्यानंतर मी पप्पाला कस्टमायझेशन सांगितलं आणि पप्पानी मला तशी हेल्प केली. आणि खरं सांगायचं तर मला भरपूर सारी हेल्प घरच्यांकडून होते. बऱ्याच जणांना वाटतं की मी एकटीच धावपळ करते, तर माझ्या पाठीमागे आईवडिलांचा सपोर्ट असतो. बरेच सारे ते हेल्प करतात बऱ्याच गोष्टींमध्ये. स्पॉन्ज बेक करण्यामध्ये मला आई हेल्प करते. तर मी घरी येईपर्यंत आईनं मला स्पॉन्ज वगैरे बेक करून ठेवले होते आणि मी घरी आल्यानंतर स्पॉन्ज बेक केले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जसं कस्टमायझेशन सांगितलं होतं अगदी सेम तसं क्रिएशन मी करून ठेवलं. त्याच्यानंतर केलं मी केकचं प्रिपरेशन. या केकच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंढरपूरच्या हर्षदा मॅडमनी मला केकची ऑर्डर दिलेली होती. त्यांनी कस्टमायझेशन सांगितलं होतं तसं मला केक करायचा होता. तर या केकने भरपूर मला धावपळ उडवली. तर बऱ्याच ठिकाणी मी मॉल, कवटेकर मॉल, मरोडेकर मॉल, बऱ्याच ठिकाणी टॉय शॉपसुद्धा शोधले. तर बऱ्याच ठिकाणी मला जसं पाहिजे होतं ते हेलिकॉप्टर आणि विमान भेटलं नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की काय नॉर्मल तर कस्टमायझेशन आहे, पण जसं पाहिजे ते करण्यासाठी खरंच खूप तारांबळ उडते. आणि माझा तर हाच हेतू असतो की मला केक जसा कस्टमरने सेंड केला आहे अगदी सेम तसं कस्टमायझेशन करून द्यायचं असतं. त्यामुळे जे पाहिजे भले कॉस्ट जास्त का जाईना. खरं सांगायचं तर या हेलिकॉप्टरच्या बाबतीत मला जास्त कॉस्ट पडली होती, जास्त प्रॉफिटही भेटलं नाही. पण कस्टमरने केवळ सांगितलं आहे त्या खातर मला सेम टू सेम तसं करायचं होतं. आणि खरं सांगायचं तर ही ऑर्डर मला पहिल्यांदा अशी आली होती, त्यामुळे एक्साइटमेंट भरपूर होती. तर हा होता कस्टमरने सेंड केलेला ॲज इट इज सेम टू सेम केक. पण मला काय करायचं होतं की ग्रॅव्हिटी मशीन सध्या ट्रेंडमध्ये आहे, म्हणून मी ग्रॅव्हिटी मशीन भरपूर कॉल करून मी ती ॲक्च्युली मागवली होती. मला एक दुसऱ्याकडून ती भेटली होती. पण प्रॉब्लेम असा झाला की ग्रॅव्हिटी मशीन छोटी पडत होती आणि हेलिकॉप्टर फार मोठं, त्यामुळे ते काही स्टेबल झालं नाही. नाईलाजानं मला ते छोटं विमान वगैरे मी ट्राय केलं, पण ते पण केकवर सूट होत नव्हतं. म्हणून जसं अगोदर होतं मी स्पेसर यूज केलेला होता घरी, तर मला तोच यूज करावा लागला, कारण हेलिकॉप्टर पडत होतं फार मोठं. ते काय मी कॅन्सल करून टाकलं. तुम्ही बघू शकताय तर स्टेबल होत नव्हतं आणि ते काही खास पण दिसेना. त्यानंतर ते काही कॅन्सल केलं. त्यानंतर आम्ही गेलो केक घेऊन पंढरपूरला अर्बन बँकजवळ. तर तिथे त्यांच्या राहत्या घरी सेलिब्रेशन झालं. खूप मस्त सेलिब्रेशन झालं आणि खूप छान त्यांची फॅमिली होती. सेलिब्रेशन झाल्यानंतर चंद्रभागेच्या नदीवरती दत्त मंदिर होतं, तर तिथं होता संकल्प सोहळा. तिथे संकल्प सोहळा करून आम्ही आलो नंतर घरी. तर असा गेला माझा 1 जानेवारी.